सुद्धा या डेडिकेट करत यावेळेला आपण पाहतायत अलंकार या ठिकाणी येत आहेत. आपण व्यासपीठावर अलंकार जबरदस्त अप्रतिम सुरेख अष्टपैलू कामगिरी केली आणि त्यामुळे अलंकार ठरतात या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलेच. सामन्याला होईल सुरुवात. अमित पाटील साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. दुसऱ्या बाजूला मी दीपक संके सरांना विनंती करतो की कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण या. अमित पाटील साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच अलंकार या खेळाडूला दिला जातोय. एक उंचपुरा खेळाडू आहे, चांगले ताकदीनिशी चांगले फटकेबाजी तशी आपल्याला पाहायला मिळाली. कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर अलंकार, वेल प्लेड. अमितजी आपण थांबवा इथे. आणखीन आपण बघतोय पराभूत झालेल्या टीमचं स्वागत आणि सन्मान करतोय. घनश्याम भोईर या ठिकाणी सज्ज होत आहेत, त्यांचा सुद्धा स्वागत आणि सन्मान होतो. शेरगाव स्पोर्ट्स शेरगाव संघ या स्पर्धेमधून बाहेर गेलाय, परंतु या स्पर्धेची आठवण म्हणून हे सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव होतोय. वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये. प्रमोदजी शेडगे इज देअर. DRS ची मागणी या ठिकाणी केली गेली. व्हाईटसाठी DRS ची मागणी केली गेली आणि राकेश राऊत पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. ते लगेचच या ठिकाणी येत आहेत, तिसरे पंच म्हणून निरीक्षण करतायत आणि योग्य तो निर्णय त्या ठिकाणी पोहोचवतील. दॅट्स फेअर डिलिव्हरी. यस, पंच सांगतात की आम्ही आहोत ना इकडे. दॅट्स अ फेअर डिलिव्हरी. ओहो, थँक्यू. ओ पुन्हा चिरू टटवलाय. झेलबात. जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळतात. सुपर बॉलिंग आणि सुपर सेटक्शन तुम्हाला बघायला मिळतात. आणि प्रमोदजी शेडगे आज खूप वेगळ्या प्रकारची मजा आली तुमच्या समस्या. मी तुम्हाला बोललो ना की कॉमेंटेटर समोरचा कसं तशी वेगळी एनर्जी बघायला मिळते. तुमचा एक्सपिरियन्स, तुमचा अनुभव. चला त्याला बॅटमॅन क्रॉस करा. आणि खऱ्या अर्थाने दुपारनंतर आयोजकांनी जो नियम घेतला की आपण 15 मिनिटात 300 टाकायचं, त्याच्यामुळे मला आज एक संघ निघताना बघायला मिळेल. जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळते. खऱ्या अर्थाने ह्याची डोही याचा डोळा तोच कोसुमाईचा सोहळा अशा पद्धतीची मोठी टुर्नामेंट तुम्हाला बघायला मिळते. न भूतो न भविष्यात आयुष्यामध्ये क्रीडांगण किती मोठं होईल. दमदार आमदार आमचे राजेश पाटील साहेबांनी सांगितलं की आपण झाडं लावणार आहोत, झाडं बनवण्याचं बघायला मिळते. आणि एका खाणीमध्ये उगवणाऱ्या ताऱ्यामध्ये एवढं मोठं जबरदस्त मैदान बनवलं. 35 लाखापेक्षा जास्त खर्च झाला असेल, पण कदाचित आमचे शेठ सांगत नसतील. पण खरोखर हे मैदान बनवल्यानंतर असं म्हणतात ना, विहिरीला देखील बुजलं जातं, तिथे बिल्डिंग बांधल्या जातात. आणि खऱ्या अर्थाने आणि आज एक मला अविस्मरणीय क्षण बघायला मिळतात. 2 कॅमेऱ्यामध्ये एकमेकाचं चित्रीकरण पाठवलं गेलं आणि हे फक्त यूट्यूबमध्ये पहिल्यांदा बघायला मिळालं. आपल्याला पहिल्यांदा बघायला आमच्या या पालघर भागात असेल कुठे पलीकडे, पण खरोखरच विश नेटवर्कचं कौशल्य क्लास दर्जा जो त्याने उद्भवला ना, त्यांच्या प्रत्येकानं मानाचा मुद्रा. जाऊया गोलंदाजी दीपक बघायला मिळतो. जबरदस्त गोलंदाजी केलाय. आता बॅटर आहे ते म्हणजे मनीष पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. ओ हो हो हो, गुड बॉलिंग. काय जबरदस्त तीर बघायला मिळते. असं म्हणतात ना, चला आपण बघत आहात पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी दीपक करतात. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू ऑफ साईड ऑफ स्टंप यायला, बाकी थोडा वाईट जातोय. अवे द बॉल बघायला मिळाला खूप बाहेर. कारण की पंचगिरी बघायला मिळाला ना, काय क्लास बघायला मिळाला. जेव्हापासून हे पंच अस्तित्वात आल्यानंतर पालघर भागातली चेक गोलंदाजीच बंद झाली. सर्वप्रथम त्यांनी तुम्ही म्हणाला, पण मी सर्वप्रथम त्यांना मला वाटतं 17 वर्षापूर्वी डहाणूला घेऊन गेलो होतो. आणि डहाणूमध्ये एकाच टुर्नामेंट तब्बल 23 थ्रो गोलंदाज काढले, पण एकाही गोलंदाजी. आणि तिथे बाकी लोकांना खूप आवडलं. मग त्यानंतर आपण वंदे मातरम प्रणाली स्वप्नीलजी घरात तिकडे घेऊन गेलो. तिकडे देखील त्यांनी चेक गोलंदाजी काढली. आणि त्यानंतर त्याचा जो
दबदबा झाला ना, अनेक लोकांनी हे आल्यानंतर गोलंदाजी सोडलेला प्रमोदजी. हो बरोबर, आपण योग्य तो उल्लेख केला. सध्या आपण पाहिलं तर खेळपट्टीला बॅट आदळली होती आणि तेच मात्र अपील केली होती दीपक खांडेकरने आणि विकेट किपरने. परंतु इथे पंचांनी लगेच सांगितलं विरल नायर सरांनी की खेळपट्टीवर बॅट आदळली होती. कधी कधी होतं आणि अशा वेळेला असं वाटतं की बॅटची हलकीशी एज घेऊन मात्र बॉल गेलाय, परंतु पंचांचं परफेक्ट यावेळेला लक्ष पाहायला मिळालं. चांगली गोलंदाजी दीपक खांडेकरच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर विकेट, तिसरा बॉल डॉट, त्यानंतर वाईट, पुन्हा एकदा डॉट. आणि यावेळेला शॉट ऑफ लेंथ बॉलला पिक केलंय आणि सरळ बॉलला मात्र 6 धावांमध्ये टिक केलंय. षटकार 6 धावा. ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट षटकार. थँक्यू. काय फटका खेळला होता, जणू काय हार्दिक पांड्या स्टाईलमध्ये यावेळेला बॉलला फेकून दिले. काय फटका होता. क्लास मनीष, वॉट अ बॅटिंग, स्टाईलिश शॉट पाहायला मिळाला आणि सरळ बॉलला फेकून दिलं षटकारासाठी. छोटा पॅक बडा धमाका. आणि प्रमोदजी मूर्ती लहान बघितलं, परंतु कीर्तिमान. माहोल देखील डीजेनी काय जसं काय कोणाच्या लग्नात द्यावायचं हळदी समारंभ आहे, काय नवरदेवाला हळदी लावतात, मित्र आले तरी बँजोमध्ये नाचतात, काय तशा पद्धती वार वाह डीजे पॉप सुपॉप कौतुक करायला पाहिजे. माहोल कसं इन्क्रीट केला, जबरदस्त सर्व काही जणू घडून येते साक्षात परमेश्वराच्या माध्यमातून. जणू काही उत्सव चालला क्रीडांगणाचा या पटांगणावर असं बघायला मिळते. आणि धन्यवाद, तुम्ही आम्हाला इकडे संधी दिलाय त्यामुळे तुमचं मनापासून धन्यवाद. एक मोठी मॅच आम्हाला कव्हरेज करता आली. फुलटॉस बॉल होता ऑन साईडला. लॉंगनचा फिल्डर वाईडिश लॉंगनमध्ये येईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर उंचीचा फायदा मिळालाय. एक रन तर मिळते, दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकीपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 धावा आराम के साथ खेळपट्टीवर निघून येत आहेत. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. पहिल्या षटकाच्या अखेरीस एनसीसी नारंगी टीम जाऊन पोहोचते 9व्या धावसंख्येवर. सामना 3 षटकांचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि 3 षटकं असल्यामुळे तुम्हाला 10 मिनिटांचा कालावधी दिलाय. बरोबर 5 मिनिटं तुम्ही पहिल्या षटकासाठी अवधी घेतलाय. सर्व आमच्या या लाडक्या संघांचं मनपूर्वक धन्यवाद असेल की ज्यांनी कॉपरेट केलं. तुमचा सेकंड राऊंड मात्र 4 षटकांचा खेळवला आणि तुम्ही जे सांगितलं होतं, वचन दिलं होतं की टायमर सेट करा, आम्ही मात्र बिंदास्त खेळू, आणि तेच मात्र तुम्ही वचन मात्र पूर्ण करताना पाहायला मिळतं. निश्चितच खरोखरच वचन केलं, कारण ते त्यांच्या विनंतीला आपल्या आयोजकांनी मान दिला आणि मान देता आपण टायमिंग एक्झॅक्ट टाईम लावतात. सकाळचं असं तर हे जर लवकर आले असते संघ खेळणारे संघ तर प्रत्येक सण तुम्हाला 4 सेकंदात बघायला मिळेल. आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघा, दुर्गेश खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत आजच्या दिवसात या स्पर्धेमध्ये त्याने केलं आहे. पुनश्च राईट अमोर विकेट मारा करतात. समोर फलंदाज आहे सँडी. मोठा शॉट खेळायचा होता, पडला तर चेंडूने उशी जास्त घेतली, मिस शॉट लागला, चेंडू गेला शॉट ठरवण्याच्या रिझनला. इथे बाकी 1 धाव तुम्हाला बघायला मिळते आणि एका धावाने त्याची धावसंख्या होते 10. रणनीती चांगली आखली मनीष आणि सँडीने. लवकरात लवकर धीरज बाद झाल्यानंतर आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाजांवर दारोमदार आली. कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक दीपक संकेसर कोणतं असेल तर ते आहे जबाबदारी. आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने खेळाडू आणि मनुष्य आयुष्यभर थकत नाही. त्यामुळे जबाबदारी स्वीकारा. 10ला 1. पुन्हा एकदा बॉलर तयार. दुर्गेश यावेळेला शफल झाले, थूक केलंय. खूप चांगला फटका तर आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी चेंडूने मात्र बाउंड्री लाईनचा वेध घेतला. मिळतोय मनीच्या बॅटमधून खणखणीत सनसनाटी कोसमाई चषक चौकार. आपल्याला मॅच खेळायची आहे. जबरदस्त. तुम्ही जर विचार कराल ना, चेंडूचा टप्पा लाईन डेट लेट लगेच मेंटेन तो ओळखतो. चेंडू कोणत्या धातून जायला मला कशी पोझिशन घ्यायची आहे आणि त्याच्यामुळे मनीषला प्रत्येक शॉट खेळणं सोपं जाते. एक्झॅक्टली आय ट्रॅक त्याची करून प्रत्येक चेंडूचा टप्पा तो क्षणाला ओळखतो. बघा, काही शॉट तो फुटवर्कवर खेळतो आणि बाकी शॉट बॅकफुटला खेळतो. जबरदस्त कॉम्बिनेशन, सुंदर बॅटिंग. खूप चांगली बॅटिंग होते. कारण तुमचं युजेस फुटवर्क अप्रतिम असेल तर तुमच्या बॅटमधून धावा या अगणित असतील. त्यामुळे युजेस फुटवर्क, पायांची हालचाल, चेंडूवरची नजर आहे, कॉर्डिनेशन, टायमिंग, वेळ. या वेळेला टायमिंग साध्य केलंय. नो बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. चांगले प्रयत्न केलेत. बॉलला मात्र या वेळेला व्हॉलीबॉल प्रमाणे पास करण्याऐवजी मात्र आतमध्ये ढकललंय आणि अतिशय सुंदर फिल्डिंगचा दर्जा. आणि या पण चेक करूया. एक्झॅक्टली मात्र नो बॉलचा इशारा जरूर आलाय. रिटर्न क्रीजचा आहे का पंच? ओ स्टेपिंग, यस, ओ स्टेपिंगचा चेक केलं जाईल हे आपण. आणि या धावा सेव्ह सुद्धा आहेत का हे सुद्धा पाहिलं जाईल. राकेश
राऊत सर त्या ठिकाणी आहेतच ऑलरेडी. पण प्रमोदजी चिरागने जो अफोर्ड केला ना बघा, व्हॉलीबॉलमध्ये स्मॅश मारतो ना त्या पद्धतीने स्मॅश मारला, अक्षरशः 6 हवेमध्ये जंप बघायला. आणि इकडचे तुम्ही बघा ना, हे आगरी समाजाचे खेळाडू वगैरे प्रॉपर ॲथलीट आहेत, घाबरत नाही कोणत्या जंप मारता, ना डर कशाला ना कर कशाला, मला तर फक्त खेळायचं आहे माझ्या संघासाठी. आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण, प्रॉपर सुपर. जबरदस्त चिराग, ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग एअर. आता मात्र जे काही आहे ते टीव्ही अंपायर्सकडे सोपवलं गेलंय. 10 वर्षाच्या पलीकडे आपण पाहिलं, 10 ते 12 वर्षाच्या पलीकडे मात्र यूट्यूब नव्हतं. त्यावेळेला मात्र प्रॉपरली क्रिकेट आपण पाहायचो, परंतु टेक्नॉलॉजी आल्यानंतर मात्र जे क्रिकेट सुधारित झालं ते अप्रतिम. आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आपण पाहिलं तर हा तिसरा डोळा उघडला. ओके, निश्चितच खूप खूप हा तिसरा उघड. आणि इथे बरेचसे तुमचे वाद होतात पूर्वीच्या काळामध्ये, याच्यावरून वाद थांबायचा, मॅच थांबायचा, मग त्या मॅचेस जसं आमदार साहेब सांगितलं ना, ते हे क्षणचित्र सगळे बघायला मिळायचे. निश्चित स्वरूपात भरपूर मात्र भानगड व्हायची, हे मात्र आपण पाहिलं. आमदार साहेब राजेश पाटील यांनी सांगितलं आणि खूप तारीफ केली प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेबांची, की ग्रामीण क्रिकेटला व्यासपीठ कसं द्यावं तर प्रभाकर शेठ पाटील यांच्या माध्यमातून द्यावं, आणि ते केलंय. आता पुढील मात्र जे काही भवितव्य आहे ते यंगस्टरला घडवायचं आहे, हे मैदान कसं डेव्हलप करायचं आहे, पाठिंबा तर असणारच. आणि यावेळेला इथे सेफ आहे, चिरागने बॉल रोखलाय आणि जो बॉल होता तो मात्र यावेळेला आपण पाहिला तर फेअर डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी आहे. पंचांनी मात्र रिव्हर्स सिग्नल घेतलेला आहे आणि इथून आपण पाहिलं तर डेफिनेटली जो काही निर्णय आपल्याला पाहायला मिळतो तो निर्णय आपण पाहिलात तर, कारण फूट कुठे प्रथमतः लँड होतं ते पाहिलं जातं आणि तेच राकेश राऊत सरांनी पाहिलं असेल. कन्फ्युजन होतं कधी कधी ऑन फील्डला. यूट्यूबचे प्रेक्षक जेव्हा म्हणतात ना, ते तुम्ही एक्सप्लेन केलं ना, ते महत्त्व आहे. त्यांना ते का नको हे कळायला पाहिजे. बघ, हे समालोचकाचं काम आहे. पुन्हा एकदा बॉल होतं या 16-1. यावेळेला ऑन साईडला चांगला फटका खेळलाय. फिल्डर येत आहेत, कोणती मिस्टेक करणार नाही आहेत. ग्रेट कॅच, अतिशय चांगला दर्जेदार झेल. विकास गेल्या मॅचचा हिरो ठरला होता, झकास कामगिरी करताना. फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. बॅटर बॅटर घाई करा. काही करा बॅटर. दादा कुठे होता ते सकाळ गाणं बघला, ज्या आईने प्रत्येकाला सुखापर्यंत दुखापर्यंत दिलं, आणि जेव्हा प्रभाकर शेठ सारख्यांना माणसांना देणारं देतं, पण त्याने किती लोकांना पोचलं अशा पद्धती तुम्हाला बघायला मिळतं. न्यू बॅटर जातोय तो म्हणजे निशांत. निशांत NCC नारंगी 16-2. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना चांगला फटका तर आहे निशादचा. एक नंतर मेल. चिराग मात्र थोडेसे फंबल झाले. फेकी ॲक्युरेट आहे, परंतु तेवढीच मात्र रनिंग बिटवीन द विकेटला जवाब पाहायला मिळाली. फटका खेळल्यानंतर दुसरी धाव घेणं फार कठीण असतं, परंतु काय थ्रो केला होता विराट कोहली स्टाईलमध्ये आपण पाहिलं. हा मात्र थ्रो पाहायला मिळाला, कारण बाउंड्री लाईनवरून जेव्हा तुम्ही मात्र फेकी करताना त्यावेळेला तो क्षेत्ररक्षक कोण आहे हे बॅटरला ठाऊक असायला हवं. जर तो थोडासा लेझी असेल तर 3 धावा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. जसं दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू हाशिम आमला जेव्हा बाउंड्री लाईन टच असायचा तेव्हा 2 ते 3 धावा यायच्या. निश्चितच खूप हे निरीक्षण आहे तुमचं, हे खूप मोठं. सर आपण जाऊया पुन्हा बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. राईट अमोर तिकडे मारा करतायत. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू टटवलाय, डीप मिड विकेटच्या दिशेने निघून जाईल का? गुड फील्ड, काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलाय. चित्त्याप्रमाणे ढळवावं, जसं चित्त भक्षावर जातो तशाप्रमाणे सुपर फिल्डिंग. व्हॉट ॲथलीट, काय क्लास दर्जेदार क्षेत्ररक्षण विकास करणं बघायला मिळालं. फक्त मी ऑनफील्ड कॅचेस पकडत नाही तर मैदानी शॉट देखील अडवतो, आणि जबरदस्त फिल्डिंगचं अपड करताना विकास तुम्हाला पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ झाला. 21 धावा NCC नारंगी टीम 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अतिशय चांगलं खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये 10 मिनिटात बरोबर तुम्ही मात्र वापरलेले आहेत. चला वेळ दौडू नका. 2 षटकं 10 मिनिटे तर तिसरं षटकं मात्र 10 मिनिटं घेऊ नका. गड्याचा काटाच थांबणार नाही आहे. आज सगळ्यांनी कॉपरेट केले त्याबद्दल आपला मनपूर्वक धन्यवाद आहे. आजचा सलग 3रा दिवस या स्पर्धेचा. पण प्रमोदजी, मी विचार केला ना, आजच्या दिवसात ना मनीषने माझं मन जिंकलं. प्रत्येक सामनाकडे जबरदस्त बॅटिंग या छोट्या श्रेणीच्या मनीषने करताना आपण पाहिलंय. हो, डेफिनेटली. वैभवजी मोहन पाटील साहेब यांच्याकडून 2000 रुपये या स्पर्धेला आर्थिक सहाय्य आलंय. राकेशजी मेहर साहेब आणि त्याचप्रमाणे जनार्दन भगत या एवन जोडीकडून
5,000 रुपये आलेत या स्पर्धेला, त्याबद्दल आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. तुमच्या विशेष सहकार्यामुळेच मात्र ही स्पर्धा सुद्धा पूर्ण होते, यशस्वी होते. विकास गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. 21 धावा झालेत. चांगला बॉल होता, चिप शॉट खेळले कव्हरच्या दिशेने, टू दी कव्हर. काय फटका खेळलाय, चांगला फटका पाहायला मिळतो. नेत्रदीपक हा फटका 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील. टेक्निकली साऊंड जबरदस्त. विराट कोहलीचे तुम्ही बघत ऑफ ड्राईव्ह बघा, द्रविडचं ऑफ ड्राईव्ह तर प्रत्येकाला अप्रतिम बघायला मिळतं. बघितलं कोण म्हणतं की षटकाराने धावा निघतात. तुम्हाला एवढं मोठं मैदान आहे. एक मिलन दमणकर नावाचा खेळ यंग ॲच्युअर डावखुरा, तो बघा षटकार कमी म्हणायचा पण असे गॅप शिरून फटकेबाजी करायचं. 5 अनेक वेळा नाही, पहिल्या ओव्हरला 5-5 चौकामध्ये आपण बघितलेत. हो, डेफिनेटली भरपूर चांगले खेळाडू आहेत की ज्यांनी 6 बॉलवर 6 चौकार सुद्धा मारलेत. 10 बॉलवर 10 चौकार उमरोळीच्या मैदानात मारणारा दापचरी संघाचा महेंद्र मेरे. आदिवासी समाजाचा बांधव खेळाडू आहे तो महेंद्र मेरे, डावखुरा फिरकी गोलंदाज म्हणून आपण पाहिलात. 2 रन्स तर मिळतील. मनीच्या बॅटमधून दबाव दबाव आणि दबाव आपल्याला पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 27. या धावसंख्येवर ग्राउंड स्ट्रोकचे बेताज असतात भरपूर आपल्याला पाहायला मिळालेत. 6 बॉलवर 6 चौकार मारण्याची किमया आपण पाहिली तर विनायक पाटील बाबू NCC सफाई टीमचा 2 वेळा त्यांनी 6 बॉलवर 6 चौकार मारलेत. 6 बॉलवर 6 चौकार मारणारा दीपेश पाटील जो पतू पॅकच जुचंद्र टीमचा मात्र पाहायला मिळतो. असे खेळाडू आहेत. पुनश्च बाकी विकास गोलंदाजी करत असताना शॉर्ट ऑफ रेंज चेंडू होता, टटवायचा होता, प्रॉपर टायमिंग तर झाला. इथे बघायला मिळतं काय क्लास बघायला मिळाला. जबरदस्त बॅटिंग आजच्या दिवसात मनीषनी प्रत्येकाला नव्हे तर युट्यूबवर बघण्यासाठी जे जे प्रेक्षक आहेत ते मनीष जेव्हा जेव्हा येतो ना तेव्हा युट्यूबवर मॅच बघायला. बघा कशा पण चेंडू समोर रूम मिळाला होता, ऑफसाईड चेंडू होता, चेंडूला बाकी तटवला गेला. आणि या संध्याकाळच्या सत्रात प्रमोद जर म्हणाल ना ते हे फटके मारणे. आता हवा थांबलाय, बाकीचा वेळ ठीक होता पण इथे बाकी थोडं प्रॉपर टायमिंग, तुमच्या टाकीड मनगे टाकत आणि प्रॉपरली शॉट बघायला मिळेल. सुपर बॅटिंग, सुपर बॅटिंग. म्हणतात ना ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, मनीष इज अ सुपरस्टार. सुपर बॅटिंग. 33 धावा, 2 गडी बाद. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला. दबाव दबाव आणि दबाव. दीपक संकेसर याला म्हणतात न हरता न थकता न थांबता. प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा हरावं लागतं, झुकावं लागतं आणि त्यामुळे हा चौकार षटकार आलाय. आणि योगेशजी घरत नारंगीचा ब्रँड 40+ खेळाडू मात्र टाळ्या ठोकताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा वेलकम. निश्चितच. बघा आपला संघ खेळतोय तेव्हा संघाचं मनोरंजन आपण वाचवायचं असतं. आणि आजच्या दिवसात जर बघितलं मनीषने केले बॅटिंग 10 चेंडूत 31 धावा. बघा कशा पद्धतीने ऑफ ड्राईव्ह बघितला, त्यानंतर बॅकफुटला जाताना त्यांच्यावर डीप विकेट स्क्वेअरला बघितला. आता चेंडू फाईन लेगला खेळल्यात. जबरदस्त बॅटिंग. 10 चेंडू 31 धावा खेळतात. विकास मार्गस्थ होते आतापर्यंत. विकास महागडं ठरला हे षटक. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू समोर आहे तो म्हणजे मनीष. आहा काय कन्वर्ट केलंय हो. झोपेतून उठायचं, बाळ रडतो म्हणून आईकडे जायचं पण आईने न घेता मोठ्या भावाने घेऊन बाळाला गप कसं बसवायचं असं या चेंडूवर पाहायला मिळालं. सुपर बॅटिंग. काय क्लास बघायला मिळालाय. व्हॉट अ मनीष. दिस इज अ क्लास मनीष. वन हँडने यावेळेला आपण पाहतायत खेळ करत असताना प्रत्येक बॉलला तो बरोबर रीड करतोय. असं नाही आहे की तो वाकडे स्ट्रोक घेऊन धावा जमवतोय. प्रॉपरली त्या मेरिटवर येऊन खेळताना पाहायला मिळतो. कधी ऑफ ड्राईव्ह, कधी थ्रू दी कव्हर आपण पाहिलं, कधी ऑन ड्राईव्ह पाहायला मिळालं, तर कधी हुक केलं, तर कधी पुल करताना आपल्याला पाहायला मिळतो, कधी फॉलोइंग स्वीप आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे सगळे भारतातले मात्र शॉर्ट सिलेक्शन अप्रतिम पाहायला मिळतात. 39ला 2 विकेटच्या शोधात विकास. सध्या यावेळेला विकासचा हा बॉल आपण पाहतायत. पुन्हा एकदा विकासने झकास कामगिरी केलेली नाही आहे आणि सरळ चेंडूला मात्र पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. फक्त आणि फक्त नाव मनीषचं यावेळेला गुंजताना पाहायला मिळतं. मनीष नावाचं वादळ कुसमाई क्रीडांगण या मैदानात आपल्याला पाहायला मिळतं. वादळ घोंगावलंय. मनीष व्हॉट अ इनिंग. 12 बॉल 39, 325चा स्ट्राईक रेट, 3 षटकार 3 चौकार, 12 बॉल फेस केले. NCC नारंगी संघाचा उगवता सितारा, उद्याचं भवितव्य. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, मनीष इज अ सुपरस्टार. व्हॉट अ बॅटिंग. धावा 46 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केलंय आणि 18 बॉलमध्ये 46 धावा हे सामन्याचं समीकरण. या आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या संध्याकाळच्या सत्रामध्ये हलकासा बदलाव करूया. पुन्हा एकदा एक अप्रतिम इंटरव्ह्यूचे बेताज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं
ते असे आपण पाहू शकतायत संदीप गावंड सर आपल्या समोर जोडले जातील आणि त्यांच्या समवेत एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर आणि कोणत्या क्षणाला कोणते मात्र उदाहरणं द्यायची असं मात्र बेताज आपल्याला पाहायला मिळतात. एक सूत्रसंचालक आणि समालोचक दीपक संके सर. चला जबरदस्त आज खऱ्या अर्थाने आनंद मिळाला, कारण त्या दर्जाचं खाल्लं का मोठ्या समालोचक आपल्याला बसायला मिळते, काम शिकायला मिळते, आनंद बघायला मिळते, त्यांच्याकडे देखील खूप बघायला मिळते. या संदीपजी गावंड, चला घाई करा, बॅटर पाठवा, क्षेत्रक्षणावर अजून एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. चला फास्ट करा प्लीज प्लीज. चला बॅटर यानंतर अजून आपल्याला एक सामना खेळायचा. असं नाही की पक्षी उडतात ते घराकडे जाण्यामध्ये संकेत आहेत अंधार होण्याची. काय बॅटिंग केलं मनीषने जबरदस्त. सकाळच्या सत्रापासून आपण जर विचार केला प्रॉपर बॅटिंग करणं NCC नारंगी संघाकडनं संदीपजी, तुम्हाला मनीष बघायला मी छोटा चढच्या काय शॉर्ट सिलेक्शन आहे बघा. स्क्वेअरला खेळले, फाईन मिड विकेटला खेळले, लॉंग ऑफला खेळले आणि एक अप्रतिम कव्हर ड्राईव्ह देखील त्यांच्याकडनं बघायला मिळाला. यस अगदी बरोबर. दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होतो, बॅटर लगेचच पाठवून द्या. तत्पूर्वी उद्याच्या दिवसातील ज्या काही मॅचेस आहेत त्यांचा उल्लेख आम्ही या ठिकाणी करतो. 18 फेब्रुवारीचा दिवस आहे. पहिला मॅच असेल आई जीवदानी कसराळी विरुद्ध आई कुर्लाई कशीत. रिपोर्टिंग असेल 9:15ची आणि बरोबर 9:30 वाजता या मॅचला सुरुवात आम्ही करणार आहोत. आणि वेळेवर जर तुम्ही दाखल झाला नाहीत तर मग पॅनल्टी लावली जाईल आणि नंतर मग तुम्ही या ठिकाणी सांगू नका की 4 षटकं 3 षटकं 2 षटकं अशा मॅचेस होत आहेत. एवढी मोठी स्पर्धा आहे आणि या मोठ्या स्पर्धेला तुम्ही प्रतिसाद चांगला द्या, कारण आपल्यालाच हा चांगला प्लॅटफॉर्म दिला गेला आहे. कोस्मा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय प्रभाकर शेठ, पांडुरंग पाटील आणि त्यांच्या मित्रपरिवाराने भरपूर मेहनत घेतली आहे. जसं मला समजलं की 35 लाखापर्यंत खर्च ही सर्व डागडुगी करण्याकरता गेला आहे. बक्षीस 4 लाखापर्यंत आहे या स्पर्धेचं, परंतु ही बक्षीस नसून तुमच्या ऊर्जा वाढवण्याकरता तुम्हाला ही प्रेरणासुद्धा मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. जसं तुम्हाला या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी आपण आयुष म्हात्रे या खेळाडूला बघितला होता. आयुष म्हात्रे उद्घाटक म्हणून आले होते. भारतीय टीमचे कर्णधार अंडर-19चा विश्वचषक हारारे झिम्बाब्वे येथे पराभूत केलं प्रतिस्पर्धी संघाला इंग्लंडला आणि मात करून फायनल विजेतेपद पटकावलं. आयुष म्हात्रे हा खेळाडू कर्णधाराच्या भूमिकेमध्ये होता. लवकरात लवकर आता घाई करा. चला 2 बॅटर उतरले. जिंकण्याकरता टार्गेट आहे आई जीवदानी घासपाडा या टीमला 46 या धावसंख्येचं. 3 षटकांमध्ये 46 धावसंख्या पूर्ण करण्याकरता कल्पेश पाटील आणि शैलेश हे 2 बॅटर उतरलेत. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. चला घाई करा प्लीज, 10 मिनिटं तुम्हाला दिलेत हा, नंतर मग एक्स्ट्रा खेळूमध्ये आणण्यात येईल. प्रत्येकासाठी रूल सारखाच आहे. शैलेश इज ऑन स्ट्राईक. जय टायमर सेट सुद्धा केलाय. ऑफ ड्राईव्ह आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. एक धाव मिळाली. एका धाब्याने खातं उघडलं शैलेशने. प्रत्येक चेंडू मागे मोठा फटका घ्यावा लागेल तरच हे विजय घोडदौड पूर्ण होऊ शकतं. निश्चितच 46 धाव तुम्हाला विजयासाठी करायचे. एका साईडला तुम्हाला कल्पेश आणि आता बाकी स्ट्राईकवर आहे तुम्हाला बघायला तो म्हणजे कल्पेश पाटील. एक आजच्या दिवसात जबरदस्त अष्टपैलू खेळाडू म्हणजे या खेळाडूनं काम केलं आहे आणि बघूया कशा पद्धतीने ही घोडदौड पूर्ण करतात. आई जीवदाने घासपाडा संघाला 46 धावा करायचे आणि कल्पेश संघ एक मोठा खेळाडू देखील त्यांच्यासमोर मिळाला. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. जय हो लेफ्ट आर्म ब्रेक हा जमानो से जमानो का स्पिनर. एक जमाना होता पूर्वी एमआरच्या काल 12 षटकं 16 षटकं 8 षटकं तेव्हा लेफ्ट आर्म स्पिनर तुम्हाला बघायला मिळेल. खूप सुंदर नॅचरल टर्न बघायला मिळतोय आणि लेग ब्रेक झालाय. मला वाटते ते जे क्षेत्र आहे तिथे चेंडू अचानकपणे टॉस होतोय. हा लेग ब्रेक चेंडू केलाय जयने. धावसंख्या धावपळकर 1. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर टार्गेट आहे 46चं. डील चौकार आणि षटकारामध्येच करावे लागेल. फुलटॉस बॉल आहे. चेंडूला कोण काढला जातं मिड ऑन क्षेत्रामध्ये. डीप मधून क्षेत्ररक्षक येतो. चेंडू उचलण्याआधी एक धाव मिळाली कल्पेश पाटील या खेळाडूला. 49 वर तो बाद झाला होता पहिला मॅच खेळत असताना आणि आता तो बॅटर विकेटवर आहे, म्हणजेच धावा होण्याची शक्यता आहे आई जीवदानी घासपाडा भाटपाडा टीमच्या. धावसंख्या धावपळकर सध्याच्या घडीला 2. निश्चितच खूप चांगले गोलंदाज. आता बघूया डावखुरा फलंदाज समोर आहे शैलेश. पुन्हा एकदा गोलंदाज जय करत असताना हो यावेळेला बा आरमार रॅपिड टाकला गेला जबरदस्त. अगोदरचे चेंडू टर्न केले गेले त्याला वाटतं हा टर्न होईल पण यावेळेला बाकी अप्रतिम गोलंदाजी हाताळताना आपण हा जय नावाचा गोलंदाज बघतो. या दरम्यान 200 रुपयाचं पारितोषिक आमच्या खेळाडूसाठी आला. तो खेळाडू आहे म्हणजे मनीष. आर्म गोलंदाजी होतोय जयची. शैलेश स्ट्राईक इन कडे. आता ऑफ स्टंपवरच सफळ झालाय. टायमिंग प्रॉपर नव्हतं. याआधी इरादा होता ऑफ ड्राईव्हचा मात्र ऑन ड्राईव्ह झालाय. ओहो डिरेक्ट हिट. काम फिट. परतावा लागतं कल्पेश पाटील या खेळाडूला. बिग ब्लो मोठी विकेट. धावसंख्या धावफलकावर 3.
पाटील नाही ना, तर लगोरीचा खेळ सुद्धा तुम्ही खेळू शकतायत, म्हणजेच नेमबाजी सुद्धा तुम्ही खेळू शकतायत. क्षेत्ररक्षक म्हणून प्लेइंग 11 मध्ये तुम्हाला जागा मिळतोय हे फार महत्त्वाचं असतं. प्रत्येकाची भूमिका फार महत्त्वाची आहे. 80% जबाबदारी असते यष्टीरक्षकाची आणि इतर 20% जबाबदारी जे इतर खेळाडू असतात त्यांनी उचलायची असतं. धावसंख्या 3, 1 गडी बाद. जबरदस्त कॉमबॅक केला. काय रन आउट डायरेक्ट हिट बघायला मिळाला. विकास आहे आता बघूया. शरीर स्ट्राईकवर तर मोठी जबाबदारी असणार. धावा काही होत नाही, बांधून ठेवलाय. 3 षटका तुम्हाला 46 धावा विजयासाठी करायचं आहे. आई जीवदानी घास पडायचे बघा. चेंडू फुल केला, चेंडू जातो डिस्क्वेअर केला, ज्याला एक जातो तुम्हाला बघायला मिळेल. दुसरी पूर्ण होईल का बघता बघता गुड फील्ड, गुड थ्रो. अपील करतायत इकडे, अपील करतात. दरम्यान अपील फेटाळलाय. 2 धावा पूर्ण होतात, पण ज्या पद्धतीने फिल्डिंग पिकअप अँड थ्रो केला जबरदस्त बघायला मिळतात. आणि या 2 धावांशी पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकात धावसंख्या ती फक्त 5, म्हणजे आता 12 चेंडू आणि 41 धावा हव्या आहेत. धावसंख्या धावपळकावर 5 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता जर आपण बघितलं तर निषाद हा गोलंदाज मार्गावर येतोय. निषाद या गोलंदाजावर जबाबदारी असेल. 12 मध्ये पाहिजेत 41 धाबा. 20 पेक्षाही जास्त सरासरी वाढली गेले आणि धाबा होऊ शकतात. असं नाही की या खेळपट्टीवर धाबा होणार नाही. मनात धरलं ना सर तर सर्व काही होऊ शकतं. वेळ जास्त वाया घालू नका. गोलंदाज तयार. निषाद विकास करता हा चेंडू थोडासा अकवर्ड लुक्स मध्ये खेळताना बॅटर दिसला. मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू गेला. एकदा मिळाली थ्रो येण्याआधी दुसरी धाव होईल काय? धोक्याची घंटा होती आणि इथे तिसऱ्या पंचांना दिलं निमंत्रण. थोडीशी शंका निर्माण झाली ना तर मग अशा घटना ज्या घडतात त्यावेळेस पंचांना तिसऱ्या पंचांना आमंत्रण द्यावं लागतं. म्हणूनच तर DRS ठेवले गेले क्रिकेटमध्ये. खूप चांगलं नियोजन तुम्हाला बघायला मिळतात. आता DRS ह्याच्यात नाही तर तुम्हाला हॉकीमध्ये पेनल्टी स्ट्रोकला देखील घेतात. तिसरा DRS घ्या, मग तो तिसरा पंच बघतो, मग त्याचा पायामध्ये डी मध्ये लागलाय का नाही बघितलं जाते, मग तेव्हा मग तुम्हाला पेनल्टी कोण दिलं जाते. हा खरोखर तिसरा तुम्ही बघितला. हे DRS मुळे खेळामध्ये खूप चांगला प्रगतीचा चांगला निर्णय तुम्हाला बघायला मिळाला आहे. आणि क्रुशियल मोमेंट होतं आणि त्यामुळेच पाहिल्यानंतर निर्णय येतोय बॅटर इज आउट. बॅटरला परत यावं लागेल. याचाच अर्थ आता बॅटिंग करणाऱ्या टीमला लागले दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या धावपळकावर आहे 6. 6 for 2. झालाय दबाव दडपण पूर्णतः वाढत चाललंय. आता विकास स्ट्रायकिंग कडे बघा. नितेश बघायला मिळतं. ओहो जबरदस्त बॉलिंग बघायला मिळते यावेळेला. बाकी पुन्हा घेतलाय वाईटसाठी घेतलाय पंचाने केला DRSला. या थर्ड अंपायर बघा किती चोख पंचगिरी तुम्हाला बघायला मिळते. ना कोणावर अन्याय व्हायला पाहिजे, ना कोणावर जाणून दिलं पाहिजे. परफेक्ट अंपायरिंग कशी करायला पाहिजे हे विद्यमान अंपायर तुम्हाला बघायला मिळतात. आशुतोष व्यवहारे, विरेल नायर आणि राकेश राऊत हे 3 पंच तुम्हाला बघायला मिळतात. आणि अप्रतिम त्याचं काम तुम्हाला इथे बघायला मिळतं. सुपर क्वालिटी. पण ज्या पद्धतीने आज मनीषने बॅटिंग केलं ना, मी प्रभावून गेला. प्रत्येक सामन्यात वेगळा क्लास, वेगळा दर्जा, चोहो बाजूने फटकेबाजी करताना प्रत्येक सामन्यात आपण मनीषला बघितलं. दिस इज अ व्हाईट बॉल. यस, मनीषने बॅटिंग केले. इथे व्हाईट बॉलचा इशारा सुद्धा आलाय. हे तुम्ही बघू शकतायत रिप्लेमध्ये सुद्धा. वाईट लाईनच्या खूपच बाहेर आहे. ट्राय टू प्लेइंग ऑल फ्रॉम द बॉडी आणि थोडंसं शफल सुद्धा झाला नव्हता. हेच कारण होतं की पंचांनी तिसऱ्या पंचांनी हा व्हाईट बॉल घोषित केलाय. 11 मध्ये पाहिजेत 39. 39. ऑफ स्टंपवर शफल झाला. चेंडू हवेत आहे. उंची जास्त, लांबी कमी. मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक देतील काय हमी? हा जेल ड्रॉप झालाय. ओ ओ ओ ओ काय घडलंय? विकेट डाऊन. एका चेंडूवर तुम्हाला 2 वेळा जीवनदान मिळेल असं नाही, कारण जेल सुटल्यानंतर आता धावबाच्या स्वरूपात परतावं लागतं या बॅटरला.
विकेटचं झाले पतन. धावसंख्या धावपळकर लागल्या जात आहेत. 3 गडी बाद धावा आहेत त्या 8. 8 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. बघितले, परंतु हा सनसेट बघा. मला वाटतं आज सूर्यग्रहण सुद्धा होतं. 3:45 सुरुवात होणार होती. सनसेट दाखवला गेला इथे. आता 10 मध्ये 38 पाहिजे. 10 चेंडू आणि 38ची आवश्यकता. डील षटकार चौकारामध्ये झाली तर हे शक्य आहे. म्हणजेच हवाई यात्रा करावी लागेल. सध्या लोक हवाई यात्रा करायला घाबरत आहेत. मी सकाळी सुद्धा म्हटलंय की विमानामध्ये बसण्याकरता पैसे लागत आहेत आणि उतरण्यासाठी नशीब. हाफ ट्रॅकर चेंडू होता. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा आशुतोष व्यवहारे सरांचा. एकदा मिळाली एका धाब्याच्या मदतीनं. धावसंख्या धावपळकर लागली जाते. 3 गडी बाद 9. निश्चितच खूप चांगल्यापैकी गोलंदाजी हाताळतात. अजून देखील 37 धावा तुम्हाला 10 चेंडूमध्ये करायचे. पुन्हा सुद्धा गोलंदाज बघायला मिळतोय आपल्या सगळ्या पुढच्या हाताळताना. हा गुडल्या स्पॉटवरनं झपकनवर चेंडू येताना आपल्या मनगटामध्ये पाहताना. ओके, चेंडू आपण बघूया किती टाकून झालेत आतापर्यंत. 4 चेंडू अधिकृतरित्या टाकून झालेत आणि 3 चेंडू टाकून झालेत. सर, 3 झालेत हा. करेक्शन सर, 3 झाले चेंडू. 2 चेंडू त्याच्यामध्ये वाईट होते. गोलंदाज तयार. 9 बॉल मध्ये 37 ची आवश्यकता. हाफ ट्रॅकर पूल केलाय. पॉवरफुल सिक्सर. इतर क्रिकेटपटूंची तर आमचे खेळाडू जातात. आमच्या प्रेक्षकांनी जर मदत करा त्यांना नका पाठवू. कारण आपला अंधार होतोय. आजच्या दिवसात 15 धावा झाल्यात. 1.4 टाकून झालीत. म्हणजे 8 चेंडू आणि 31 धावाची गरज आहे अजून आई जीवदानी घासपाड संघाला. काय जबरदस्त गोलंदाजी करत असताना आपण NCCचा संघ बघत आहात. सुपर बॉलिंग कोसमाई चषकमध्ये आपण बघत आहात. आणि खरोखर नारंगी संघ जर तुम्ही बघितलात तो क्वालिटी गोलंदाजी तुम्हाला बघायला, एक अनुभवी गोलंदाज त्याच्याकडे बघायला मिळतात. आता बाकी थोडं सामना संदीप कठीण झाला आहे. 8 चेंडू 31 या 2 चेंडूवर सामनाचे चित्र तुम्हाला बघायला मिळेल. 8 मध्ये 31 धावांची आवश्यकता. नुकताच 9 फेब्रुवारी रोजी NCC कप जो होता तो समाप्त झाला आणि NCC संघ खेळतो इथे. ओव्हरपिच बॉल. चेंडूला उडवले ऑन साइडला. मिड विकेट पट्ट्या बाहेर. सिक्सर. शक्य आहेत. इथे काही घडू शकतात. तशाच पद्धतीने घडताना संकेत बघायला मिळत. 21 धावा फलकावर झाल्यात. शेवटचा चेंडू या षटकातला जबरदस्त वाटे. 7 चेंडू 25 धावा. काय मॅच चेंज झालाय म्हटलं ना. घडलंय बिघडलं तशा पद्धतीने दोन्ही साईडला सामना टर्न होताना. कधी वरती तर कधी खालती. कधी बॅटिंग सगळे कधी गोलंदाजी पाहू शकतो. पुन्हा ज्या षटकातला पुढचा चेंडू. ओहो, इथे बाकी सुमार गोलंदाजी होते. थोडंसं दडपण आलं गोलंदाजावरती. व्हाईट बॉल ऑप्शनच्या खूपच बाहेर पंच खुणावत आहेत आणि इथे बाकी धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या होते 22. म्हणजे संदीपजी बघा ना 7 चेंडू 24 धावाची गरज. 7 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. रिक्वायर रन रेट थोडासा कमी झालाय. दबाव थोडंसं हटलं गेलं आणि दबाव गोलंदाजावर आलाय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तुम्ही बघतायत निषाद. हा शेवटचा बॉल असेल दुसऱ्या षटकातील. ओहो, इंजिन छोटा आहे. एवढे चांगलं देऊ लागले. मिळतील धावा 6. सिक्सर. बाईला द्यायला टेलर अँड AP स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर अनिलजी पाटील यांच्याकडून मला वाटतं एक जर्सी मिळेल रंगबेरंगी. कारण षटकाराची हॅट्रिक बॅटरने साधलंय. धाव संख्या आपण बघूया. 2 षटकं संपलेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल आई जीवदानी घासपाडा भाटपाडा टीमची धावसंख्या 3 गडी बाद 28. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 मध्ये पाहिजेत आता 18. 6 मध्ये 18. मॅच मध्ये रंग भरला बॅटरने. निश्चितच तुम्ही म्हटलं होतं ना की एक
12 चेंडू 41 धावाची मॅच होते. काय जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला. आणि 6 चेंडू 18 धावाचं म्हटलं की याच गावाची कालच्या दिवसात टीम होती. 6 चेंडू 18 डिफेंड करायचं होतं आणि समोरचं वर म्हणा. आणि नितेशने काय बॅटिंग केलं आहे. 4 चेंडू 18 धावा काढल्या. जबरदस्त क्रिकेट. आणि अनिश्चित कशाला म्हणतात. आतापर्यंत बघण्याला असं वाटलं असेल की सामना येतील, पण या मैदानावर तुमच्याकडे क्षमता असेल तर तुम्ही धावा काढू शकता. दुपारच्या स्वतः म्हणत होतो की हवेवर चेंडू, आता हवा थांबलाय. बघा किती जबरदस्त बॅटिंग नितेश यांच्याकडनं बघायला मिळालंय. 6 चेंडू 18 धावा. वॉट मॅच, वॉट मॅच. 6 मध्ये 18 पाहिजे. आता काय तंत्र असेल गोलंदाजाचं, कारण गोलंदाज आपल्या फिल्डरला बोलवत आहेत, हालचाली वाढल्यात फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या. 6 मध्ये 18. बघा विकास स्ट्राईकवर आहेत. गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो तो धीरज नावाचा गोलंदाज. विकास 2 चेंडू 2 धावा खेळतो. 6-18. काय जबरदस्त मॅच. मैदानाच्या आतमध्ये आपण कोसमाई चषकामध्ये कोसमाई क्रीडांगणावर बघत आहात. जबरदस्त मॅच प्रेक्षकांना खेळून ठेवलंय. ऑफसाईडचा चेंडू होता, कव्हरच्या दिशेला टटवला आहे, पण चांगला चेंडू केला. पण यावेळेला बघा क्षेत्रक्षण कव्हरमध्ये ठेवलं आहे. 1 धाव बघायला मिळते. बघता बघता दुसरी धाव देखील पूर्ण बघायला मिळते. काय मॅच पाहायला मिळते. इथून जर विचार केला 2 धावांची धावसंख्या होते 30 धावा आणि आता तुम्हाला 5 चेंडू आणि 16 धावाची आवश्यकता. चांगला ऑफ ड्राईव्ह बघितला आपण. खोलवर टपाचा चेंडू होता, खोदून काढला. हेलिकॉप्टर उडायचं होतं. सरळ बॅटने फॉरवर्ड पॉईंटच्या दिशेने चेंडू जाताना दिसला. 2 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या 3 गडी बाद 30. 5 मध्ये 16ची आवश्यकता. विकास टायमिंग व्यवस्थित करू शकला नाही. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू गेला. 1च धाव मिळेल आता विकासला. विकासची कामगिरी होईल काय झकास. एका धाब्यानीची धावसंख्या 3 गडी बाद 31. 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 मध्ये पाहिजेत आता 15 धाबा. बघूया तोच फलंदाज तुम्हाला बघू ज्याने हॅट्रिक 3 षटकार मारले होते अगोदरच्या षटकामध्ये. नितेश नावाचा ब्रँड अँड ग्रँड फलंदाज तुम्हाला. 4 चेंडू 15 धावा. ओ गुड बॉलिंग. प्रत्येक चेंडू खोलवर टाकला. शेवटचे षटक हाताळताना प्रत्येक मनावर कंट्रोल, डोक्यावर बर्फ, मनामध्ये शांतता बघताना क्वालिटी कंट्रोल गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. आणि इथून तुम्हाला बाकी 3 चेंडू 14 धावा. काय जबरदस्त गोलंदाजी करत असताना तुम्ही पाहता तुम्ही धीरज नावाच्या गोलंदाजाला. येस, खरं तर समोरच्या बॅटरला थांबवायचं असेल तर त्याच्या बुद्धिमत्तेवर तुम्ही अटॅक करा. तो कशा पद्धतीने कृती करतोय आणि तसंच काम केलंय गोलंदाज धीरजने. खोलवर टपाचा चेंडू होता. स्ट्रेट टू द बॉलर. बॅटरला परतावं लागेल. व्हॉट बॉलिंग परफॉर्मन्स. शेवटच्या क्षणाला चांगली गोलंदाजी होत आहे या ठिकाणी NCC नारंगी बी टीमची. धीरज अफलातून कामगिरी करतोय. विकेटचं पतन गॉन. प्रमोद शेळके दादांची श्रद्धा आईवरी. तिच्या कृपेनं करतोय कॉमेंट्री तो लय भारी. प्रमोद शेळके दादांची आईवरी. तिच्या कृपेनं करतोय धन्यवाद. कॉमेंट्री तो लय भारी. 2 चेंडू आणि 14 धावाची आवश्यकता. मला वाटतं सूर्य लयाला चाललाय. आमच्या आयोजक डिसिजन घेतील काय करायचं ते. 2 चेंडू आणि 14 धावाची होता. सुपर बॉलिंग. काय धीरजाने गोलंदाजी केलाय. 6 चेंडू 18 धावा डिफेंड करायच्या होत्या आणि अशा तो बघायला मिळतो. आणि न्यू बॅटर गेलेत ते संकेत. बघा जबरदस्त बॅटिंग तुम्हाला एका साईडने करताना आपण नितेश यांना पाहिलं, पण त्यानंतर नितेश पडतावला आणि आता आपण जबरदस्त बॉलिंग. इथे चेंडू टटवला आहे. चेंडू जातो डीप मिड विकेटच्या रिझनला. 1च धाव तिकडे बघायला मिळते. खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. लाडात जाताना राणीच्या बागेत फिरताना आपण पाहिलं खेळाडूला जिथे क्षेत्रक्षण करायचं होतं. आता बाकी शेवटचा चेंडू 4 धावा गेल्यात. आता हव्या आहेत त्या. शेवटच्या चेंडूवर मला वाटतं 10 धावा पाहिजे. परंतु या मॅच मध्ये जो संघ जिंकेल त्याने गुरुवारी ठीक 9 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. गुरुवारी तो सामना आपण बघणार आहोत. कारण नो एक्सक्यूज. कारण याआधी सुद्धा तुम्हाला आम्ही विचारलं होतं आणि तुमच्या म्हणण्यानुसार आम्ही 4-4 षटकांच्या मॅच खेळवलेत. 1 बॉल आणि 10ची आवश्यकता. मोठा फटका खेळायचा होता. बॅकलिपचा वापर केलाय. जल ड्रॉप शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये आणि अशा रीतीने या मॅच मध्ये पकड मजबूत करत या मॅचला जिंकलंय NCC नारंगी बी टीमने. कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक, टफ लक. आई जीवदानी घासपाडा भाटपाडा टीम. या स्पर्धेमध्ये सकाळपासून खूप चांगलं काम आपण केलंय, परंतु मोक्याच्या क्षणाला आपले प्यादे या ठिकाणी चालताना दिसले नाहीत. एक शॉर्ट ब्रेक घेऊया. थेट प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाऊया. त्या ठिकाणी सज्ज असतील दीपक संके सर. चला मनीषजी यायचं. मनीषजी यांना 200 रुपयाचं बक्षीस देखील दिलं आहे.